याच वर्षी या ठिकाणी दिलीप शेट्टी गांजळे त्यांना अतिशय दुःखद अंतकरणाने अखेरचा निरोप देण्यासाठी उपस्थित असलेले गांजळे कुटुंबियांचे नातेवाईक, आप्तेष्ट, सदस्य, मित्र परिवार, आपल्या सर्व पंचक्रोशीतून आलेल्या ग्रामस्थ बंधू, आयुष्यात जन्म आणि मृत्यू ह्या कालचक्रातून आपल्या सगळ्यांना जायचे, परंतु या कालावधीमध्ये माणूस आयुष्य कसं जगतो हे तुमच्या आमच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. खरं तर एक अजातशत्रू, मनमिळावू व्यक्तिमत्व, शांत संयमी व्यक्तिमत्व आज आपल्या सगळ्यातून निघून गेलेलं आहे. असं अचानक दुर्दैवाने आपल्यातून गेल्यानंतर खरं तर आमच्यासारख्या माणसाला शब्दांजली कोणत्या शब्दामध्ये आणि कसं दुःख व्यक्त करावं असा प्रश्न आमच्या सगळ्यांच्या समोर असतो. पंचायत समितीचं सदस्य म्हणून काम केलं. खऱ्या अर्थाने वैदिकने सुद्धा या ठिकाणी मार्केट कमिटीचे सदस्य म्हणून काम केलं. पंचायत समितीत निवडून गेल्यानंतर गटनेते म्हणून काम केलं. आंबेगाव तालुक्यातील व्यक्तिमत्व या ठिकाणी आपल्या खानगावमध्ये आले आणि गावातल्या लोकांची मनं जिंकून आपल्या परिसराचा सर्वांगीण विकास कसा होईल यासाठी प्रयत्न केला. ही खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. आशाताईंनी, बुचकेंनी हे गाव दत्तक घेतलं. गावाचा सर्वांगीण विकास करण्याचा प्रयत्न त्यांनी केला आणि त्यांच्या खांद्याला खांदा लावून खऱ्या अर्थाने सर्वांगीण विकास कसा होईल हा प्रामाणिक प्रयत्न त्यांनी केलेला आमच्यासारख्या कार्यकर्त्यांनी पाहिलेला आहे. अचानकपणे अशा प्रसंगाला कुटुंबाला सामोरं जात असताना हे दुःख खऱ्या अर्थाने आपण शब्दात मांडू शकत नाही. भारतीय जनता पक्षाच्या जिल्ह्याच्या सचिवपदी त्यांना ज्यावेळेला आमच्यासारख्या बरोबर काम करायला आले त्यावेळेला सर्वसामान्य हितासाठी कशा पद्धतीने काम केलं पाहिजे, सर्वसामान्य माणसांच्या विकासासाठी कसं काम केलं पाहिजे यासाठी निश्चितपणाने त्यांचं मार्गदर्शन आम्हाला उपयोगी पडायचं. आज 58व्या वर्षी त्यांना जावं लागलं. त्यांच्या कुटुंबातील सगळ्या सदस्यांच्या त्यांच्या कुटुंबाच्या दुःखामध्ये सहभागी होण्यासाठी आपण आज खूप मोठ्या संख्येने इथे उपस्थित राहिलेला. यावरूनच त्यांचं समाजातलं मानाचं स्थान आमच्यासारख्यांच्या लक्षात येतं. खऱ्या अर्थाने उपस्थित सर्वांच्या वतीने, माझ्या स्वतः कर्ण कुटुंबियांच्या वतीने आणि भारतीय जनता पक्षाच्या वतीने मी भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि या ठिकाणी बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखठोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.